योगेशनी सर आजकाल ADHD त्याचबरोबर ऑटिझम असेल असे काही म्हणजे याचं जे प्रमाण आहे आजकालच्या मुलांमध्ये ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तर त्यामागे एक्झॅक्टली काय कारण असू शकतं किंवा त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? मी मगाशी सांगता सांगता राहिलो त्याबद्दल की मी अनेक लोकांशी बोलत असतो यावरती भरपूर सारा रिसर्च केला आणि एक लक्षात आलं ऑटिझमचं कारण जेव्हा मी विचारलं गेलं त्यावेळेला ऑटिझमचं कारण एकच सांगितलं जातं आणि ते कारण म्हणजे काय तर आईवरती निर्माण झालेला त्या 9 महिन्यांमध्ये प्रेग्नंट असताना आईवरती निर्माण झालेला तणाव हे मेजर रिझन आहे ऑटिस्टिक असण्याचं. सो त्यामुळे आईचा तणाव हा खूप काही म्हणजे असं म्हटलं जातं की आई जर गर्भसंस्कार करत नाही किंबहुना ती आई जर का त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला वेळ देत नाही आहे तर त्याची किंमत आयुष्यभर ते बाळ चुकवत असतं. म्हणजे एकंदरीत प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापासून प्रेग्नंट राहिल्यानंतर सुद्धा कन्फ्यूज न राहता स्ट्रेस न घेता आहे तो पिरियड एन्जॉय करणं खूप एक्झॅक्टली. गरजेचं आहे. जर तसं नाही केलं आपण कोणीतरी सांगितलंय म्हणून जर आपण बेबी प्लॅन केला आणि तो विचार ठेवून मनात आपण ते 9 महिने जर तुम्ही काढले तर कुठेतरी त्याचा इफेक्ट हा बाळावर पडणारच आहे आणि तुम्हाला डबल स्ट्रेस होणार आहे. त्यामुळे जो पिरियड आहे एकतर पूर्ण विचार करून बेबी प्लॅन करा आणि ते केल्यानंतर तो जो पिरियड आहे तो एन्जॉय करा. कारण का एक्झॅक्टली. हा पिरियड सतत येत नसतो. सो जे आहे ते काम सगळं बाजूला ठेवून जो पिरियड आहे तो एन्जॉय करा असं तुम्हाला आणि खरोखर तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ऑटिझमचं सुद्धा तेच रिझन असू शकतं की तुम्ही जितका स्ट्रेस घ्याल तितका बाळावर इफेक्ट पडणार आहे. त्यामुळे बी हॅपी हेच एक्झॅक्टली. एक बेस्ट सोल्युशन आहे. आणि याच्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे काय जसं की मी नेहमी सांगतो की तुम्ही अभ्यास करून पेपरला एक्झामला गेलात तर रिझल्ट्स काय असतील खूपच छान असतील आणि अभ्यास न करता गेलात तर हां. खूप खराब असतील. म्हणजे रिझल्ट्स हे येणारच आहेत पण अभ्यास करून गेलात तर अप्रतिम येणार आहेत. म्हणजेच काय तुम्ही गर्भसंस्कार केले नाहीत तरी बाळ येणारच आहे बट येणारे रिझल्ट्स कसे असतील हे आपण बघू. बरोबर. पण तुम्ही गर्भसंस्कारांचा हा अभ्यास करून जर का बाळाला जन्माला घातलं तर येणारे रिझल्ट्स हे खूप वेगळे असणार आहेत. अगदीच. आणि गर्भसंस्कार केल्याने डिलिव्हरीवर काही याचा इफेक्ट होतो? गर्भसंस्कार केल्यानं निश्चित होतो कारण मी नेहमी एक वाक्य म्हणतो की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रिॲलिटी. म्हणजे काय बरेचदा आजच्या गर्भवती महिलांमध्ये किंवा आजच्या पिढीतल्या स्त्रियांमध्ये काय पाहायला मिळतं की त्या लेबर पेनला घेऊन आधीच घाबरलेल्या आहेत. ॲक्चुअली. रिॲलिटीमध्ये तो पेन फेस करण्याच्या आधी मनातला पेन त्यांनी एवढा वाढवलेला आहे की सी सेक्शनशिवाय मग पर्याय राहत नाही आहे. मग तो पेन कमी करायचा असेल तर आधी जेव्हा तुम्ही फॅमिलीवर होता जेव्हा मनानं ॲक्सेप्ट करता की मी आई होणार आहे आणि तुम्ही ते सेलिब्रेशन ऑलरेडी स्टार्ट करता तर बॉडी ॲक्सेप्ट करते माइंड ॲक्सेप्ट करता आणि तुम्ही इझिली नॅचरल वेमध्ये बाळाला जन्माला घालायला तयार होता. सो इथे नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण वाढतं त्याचबरोबर तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स कित्येक पटीने रिड्यूस होतात आणि स्मूथ सेलिब्रेट करत तुमची प्रेग्नन्सी पूर्ण होते. ओके. आणि ज्यांना कोणाला याची सुरुवात करायची असेल त्यांनी फर्स्ट स्टेप काय घ्यायला हवी? खरं तर आता बरेचदा म्हणजे आपण बोलतोय आज ऐकणारे जे काही श्रोते असतील त्यांच्यामध्ये काय असतं की आज कोणी फर्स्ट मंथचं प्रेग्नंट असेल कोणी प्लॅनिंगमध्ये असेल कोणाचा तरी 9वा महिना चालू असेल आणि बरेचदा मग हे ऐकल्यानंतर ज्यांचा वेळ कमी राहिला आहे त्या व्यक्तींना असं वाटतं की आम्ही लेट केलं. पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर लेट नाही आहे बिकॉज हे जे काही 9 महिने मिळालेले आहेत एकदा का डिलिव्हरी झाली ना तर यातला 1 मिनिटसुद्धा परत विकत घेता येणार नाही कारण हे बाळ या आईच्या युट्रसमध्ये परत कधीच येणार नाही आहे. सो आज तुम्ही पॉडकास्ट ऐकताय किंवा आज आपल्या चर्चा ऐकतायत तर खऱ्या अर्थानं आज तुमचा 1 महिना राहिला ना तर यू आर लकी बिकॉज 1 महिना तुमच्याकडे आहे. 1 मिनिट आपण विकत घेऊ नाही शकत आहे पण 1 महिना ॲटलिस्ट तो 1 महिना जरी तुम्ही काही प्रॅक्टिस केल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या बाळावरती झालेला बघायला मिळतो. आमच्याकडे एक अशीच केस होती रोहाना मेंडिरेट्टा नावाची मुलगी आहे जिनं पहिले 2 वर्ल्ड रेकॉर्ड बनवले वयाच्या 4थ्या महिन्यामध्ये. तिची आई स्वाती मेंडिरेट्टा या कमर्शियल पायलट आहेत. शेवटचे 2 महिने असताना त्यांनी ऑनलाईनला मला ऐकलं आणि GSC सोबत पुढे जोडल्या गेल्या. 2 महिने आईनं अगदी खूप सारा वेळ त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी दिला आणि त्याचा परिणाम काय झाला की बाळाच्या बौद्धिक क्षमता खूप उत्कृष्ट बनल्या ज्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवरसाठी त्या बाळाचे 2 वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. सो शेवटचे 2 महिनेसुद्धा तुम्ही जर जागरूकपणे खूप छान वेळ दिलात तर त्याचा परिणाम होतो. म्हणजे याचा अर्थ असाही नाही आहे की तुम्ही मग शेवटीच जागं व्हायचं का कारण कन्सिस्टन्सी कारण दररोज बाळ गर्भामध्ये वाढतं आहे. सो पहिल्यापासून ते अगदी डिलिव्हरीपर्यंत दररोज या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. पण तुमच्याकडे आता वेळच नाही आहे शेवटच्या क्षणाला तुम्ही ऐकताय तर आत्ताचा हा क्षणसुद्धा त्या बाळासाठी महत्त्वाचा आहे.